हाय, साधी सोपी आणि क्रिस्पी अशी रेसिपी. चला तर मग मी तुम्हाला सांगते. व्हेज सँडविच आहे हे. खूपच टेस्टी झालं आहे. एकदा करून बघा, खाऊन बघा आणि नंतरच सांगा. साहित्य सांगते. गाजर, कांदा, बीट, बटाटा, मका आणि शिमला मिरची. बीट, बटाटा आणि मका हे मी बॉईल करून घेतलं आहे, शिजवून घेतलं आहे. इथे चटणीसाठी काय काय साहित्य हवं आहे? पुदिना, शेव, ब्रेड, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची. तर मी एक ब्रेडचे स्लाइस घेतला आहे, ते मिक्सरला टाकलं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे शेव घ्यायचे, ते पण टाकायचे. पुदिना घेतला आहे, तो पण टाकला आहे. चटणी खूप टेस्टी होते आणि चटणी टेस्टी असली की सँडविच पण टेस्टी. बघा, सगळं मिक्सरला टाकलं आहे. मी आहे ना आपल्या कोथिंबीरच्या काड्या पण घेतल्या आहेत थोड्या आणि मीठ टाकलं आहे. आता कढई ठेवायची गॅसवर, त्याच्यामध्ये बटर टाकायचं. याच्यामध्ये आपण बटाटा टाकूयात. बटाटा आहे ना मी खिसून नाही घेतला, म्हटलं त्याचे थोडे थोडे म्हणजे तुकडे आपल्या दाताखाली आले की छान लागतात. आणि खिसून घेतला की पूर्ण मऊ होऊन जातो. तसंच मी बीटचे पण तुकडे तुकडे केले छोटे छोटे. बघा, सगळं मी त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकलं आहे. त्याला छान मिक्स करून घेऊयात. हेल्दी पण झाली ना रेसिपी, कारण सगळेच भाज्या आल्या याच्यात. याच्यामध्ये मीठ टाकूयात, तिखट चवीनुसार टाका तुमच्या. धने पावडर आणि चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला. हा चाट मसाला आहे. याला छान मिक्स करून घेऊयात. बघा, आपण आहे ना जी चटणी बनवणार आहे तिच्यामध्ये हिरवी मिरची घेतली भरपूर. याच्यामध्ये पण तिखट टाकलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाका. छान मिक्स करून घेऊयात. हे एकजीव झालंय की छान वाटेल. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकली. छान वाटते ना चवीला. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते थोडं, कारण मला मेयोनीज ॲड करायचं आहे याच्यामध्ये. मेयोनीज ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता ब्रेडला आपण बटर लावून घेऊयात. आणि चटणी लावून घ्यायची पुदिन्याची. जे सारण आपण तयार करून ठेवलं आहे ना, छान भरून घेऊयात सँडविचमध्ये. दुसऱ्या ब्रेडला पण मी हे सारण लावून घेते. आता 4 दुसरे ब्रेड घेतले, त्याला पण आपण बटर लावून चटणी लावून जे सारण आपण लावून ठेवलेलं आहे ब्रेडला, त्या ब्रेडवर हा ब्रेड बटर लावलेला ठेवायचा आहे. पण त्याच्या पहिले त्याला चटणी आणि चीज आपण टाकून घेऊयात. बघा,
ब्रेड ठेवल्यानंतर थोडा वरून दाब द्यायचा. बघा, सगळ्या ब्रेडला मी चीज आणि दुसऱ्या साईडच्या ब्रेडला बटर आणि चटणी लावून घेतली आणि ते दाबून आता आपल्याला ग्रिल करायचे आहेत. सँडविच मेकर इकडे गरम म्हणजे बटन चालू केलं आहे. त्याला गरम व्हायला टाईम लागतो ना, 2-3 मिनटं लागतात, म्हणून गरम करायला ठेवलं आहे. आता आपल्याला सँडविचला दोन्ही साईडनी बटर लावायचं आहे, खालनं पण आणि वरच्या साईडनं पण, आणि ते मग सँडविच मेकरमध्ये ठेवायचं आहे. छान क्रिस्पी होऊन निघतात. सँडविचवर डिझाईन येण्यासाठी मी त्याला पुन्हा साईड बदलली त्याची. छान डिझाईन येईल मग. चौकोनी चौकोनी बघा. आता काढून घेऊयात. झाले की हो आपले सँडविच तयार. या खायला आणि सांगा कसे झालेत. आम्हाला तर खूप आवडलेत. चला तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि कसे झाले सांगा. खूप गरम आहेत हा, बघा.